काय भाई केस तर विंचर काय मुन्मयी काय चॉईस बीस आहे की नाही तुला? काय ओंकार झाली सगळी भापावगिरी करून झाली. झाली किती वेळ इथे एकटा बसलोय मी. भाई आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, पोरी आपल्याला सोडतच नव्हते ना. काय सांगतो किती मुलींनी प्रपोज केला. प्रपोज मला नाही रे भाई, मला कोणच नाही भाई प्रपोज करत. मग व्हॅलेंटाईन डे ला लाल कवटी घालून आलास तर कसं होईल. तू पण ना भाई डेंजरच आहे. नाही रे भाई, मला कोण नाही भाई प्रपोज करत. तुला माहिती आहे ना माझी लाईफ कशी आहे. ह्याची सेटिंग लाव त्याची सेटिंग लाव, कुणाचं ब्रेकअप झालं त्याचं पॅचअप कर, किंवा कुणाला खांदा दे आणि स्वतःचाच खांदा वाला करून घे. तशी लाईफ आहे भाई. सगळे मला भाऊच बनवतात भाई. पण तुझं तसं नाही ना भाई. तू तर भाई चिकना माल आहे. ते कशाला बोलते नीट बोल ना. मग चिकना माल आहे ना. तेच सांगतोय वांकार यार, तू भाई चिकना माल आहे ना भाई. पण भाई तुला जे व्हॅलेंटाईन डे ला वाटतं ना, ते मला रक्षाबंधनला वाटतं. काय कोणी पटकन येईल आणि राखी बांधून जाईल रे भाई. वाटत असते. ठीक आहे रे मंदार, एवढं कशाला टेन्शन घेतोय. भाई ज्याच्यासाठी आलो तेच विसरलो. नेहमीच आहे ते. भाई तुला सांगायचं आहे काय तुझी मजा आहे भाई. साक्षी भेटलेली कॉलेजच्या मागे. तुला कॉलेजच्या मागे साक्षी भेटली, यात माझी मजा कशी आहे. तसं नाही रे, साक्षी मला भेटलेली, ती बोलत होती शिवाली आहे ना शिवाली. कोण शिवाली. भाई शिवाली. कोण शिवाली. भाई शिवाली. अरे कोण शिवाली. भाई ह्याला सांग कोण शिवाली ते. अरे भाई शिवाली, जिच्या मोज्यातून पण गुलाबी वास येतो, जिचे केस गळून जरी पडले ना तरी त्या केसांचं पोरं ताईत बनवतात. शिवाली द परब म्हणजे ती वाली. अरे कॉलेज क्वीन म्हणजे आपल्या कॉलेजची सई तामणकर. काय ती साक्षीला भेटलेली, ती साक्षीला सांगत होती की मी वांकारला प्रपोज करणार आहे. काहीतरी देईन एक काहीतरी आपलं बोलायचं. काय शिवाली द परब कुठे, मी कुठे. आई कॉलेजची सई तामण मला का प्रपोज करेल. काहीतरी आपलं. अरे तुला का तसं पण आहे, तुला का प्रपोज करेल तो पण प्रश्न आहे. पण तसं नाही ना भाई, तू कॉलेजच्या एकांकिकेत लीड करतोस ना भाई. तुझं काम बघून भुलली ती, म्हणून ती तुला प्रपोज करायला येणार आहे भाई. खरं खोटं सांगतोय ए भाई, याला सांग रे मी खोटं बोलतोय काय. पण तुझं चांगलं आहे भाई, तू कसं कॉलेजच्या एकांकिकेत लीड बीड करतोस ना. माझं तसं नाही ना भाई. माझ्या वाटेला कुठले रोल, चोर, भांगारवाला, किंवा फार तर फार काय काका तुम्हाला काकी बोलवते बस एवढंच. एवढं कितीतरी वर्षांनी मला भाई त्या दिवशी 4 वाक्य मिळालेली माहिती आहे. पण तुझं तसं नाही ना भाई, तू चिकना माल आहे ना भाई. तू कॉलेजच्या एकांकिकेत लीड करतो म्हणून ती तुला प्रपोज करायला येणार आहे भाई. लाजतोयस की थुकतोयस. दोन्ही नाही रे. लाजत बिजत नाही मारीन. लाजत बिजत नाही. लाजत नाही. शिवाली तर परत मला प्रपोज करायला खरंच येणार आहे. खरंच येणार आहे भाई. आपण एक काम करूया काय. मग बोल ना भाई. मीच तिला आधी प्रपोज करून टाकतो, म्हणजे ती सरप्राईजच होईल. म्हणजे अरे मी प्रपोज करायला आलेलो, ह्यानीच प्रपोज केला. सरप्राईज आनंदी. मेंटल पाकी आहेस तू. सट्टाकिली आहे तुझी. म्हणजे अरे वाघ स्वतःहून तुझ्याकडे येतोय, तू कशाला ताडोब्यात जातोय बघायला. सांग रे भाई, याला कसं समजू. तू सांग ना भाई. ओंकार चौडा राहायचा. काय राहायचा. चौडा ब्रॉड राहायचा. मला सांग, ती तुला प्रपोज करायला येणार, ती तुला काय बोलणार. आय लव्ह यू. तू काय बोलणार. आय लव्ह यू टू. हेच नाही बोलायचा. हेच सांगतोय चौडा राहायचा. अरे डॅशिंग राहायचा. बॉडी मधला जनावर आहे ना तो बाहेर काढाय. ऍटिट्यूड सांगू नको रे, डायलॉग सांग. काय बोलतोय. बॉडी मधला जनावर बाहेर काढायचा आणि बोलायचा. काय अंतर कर भाई, आता नको करूस. मी तुला नजरेतून कधी पाहिलंच नाही, किंवा विचार करतो किंवा सांगतो बघू अशी उत्तर दे. चल चल चल. मी नाही, शिवाली तर परबला सांगतो बघतो मी. इगोइस्टिक वाटीन माहितीये तिला. भाई रिलेशन मध्ये युगो गरजेचा असतो भाई. हो मग तू आता जर तिला मोठी ठेवलंस ना, लग्नानंतर मग टेन्शन नाही ना. जुनी लोक सांगायची माहितीये ना काय, मांजर पहिल्याच रात्री वटवायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी ते दूध प्यायला येतच नाही. पण मी काय बोलतो, मांजर प्रपोज करायच्या आधीच वाटवायची,
म्हणजे ती तुला नकं मारणारच नाही भाई. समजा तुझं ब्रेकअप झालं तर तू बोलायला मोकळा ना. मैं किधर आया था तेरे पास, तू आई थी मेरे पास, मेरे को गरज आहे, मेरे को गरज आहे असं करत तू सेफ भाई. हे असं मी बाप जन्मात बोलणार नाही. गरज आहे प्लीज. आणि मला अजिबात मी असं मला वाटतं असं गुडघ्यावर बसून असं मस्त गुलाब बिलाब द्यावं इथे. इथेच तर चुकतं ना. जो गुडघ्यावर बसतो तो नंतर नाक घासतो. लक्षात ठेव भाई, झुकेगी वो जी झुकली ती टिकली, पण जो झुकला त्याचा शॉट हुकला. म्हणून तू आता विचार कर कसा राहायचा, चवडा राहायचा की असा राहायचा. या म्हणी कुठून आणतोस रे तू? कुठून आणलंयस ह्या म्हणी? चिंतन भाई, चिंतन. चिंतन भाई जगाचं मला माहित नसणार तर कुणाला माहित असणार भाई. तुला स्वतःच माहिती आहे का आधी बघ. वेगळाच अभ्यासक्रम आहे तुझा. अभ्यास तर माझा लय वेगळा आहे, पण साला मला कोण पेपर सोडवायला देतच नाही रे. चुकून जर मला कधी कोणी पेपर सोडवायला दिला ना, साप 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 4 सप्लिमेंट तरी लावीन भाई. तुझ्या सप्लिमेंट राहू दे बाजूला. माझा पेपर आहे ना आता. माझ्या पेपरचं सांग ना यार. तुझा तेच पेपर आहे. कसा राहायचा? चौडा चौडा राहायचा. आणि ब्रॉड अंदर का जानवर. जानवर. हा क्यू थक रही हो? एक रे चल, असं नाही बोलणार मी. हा लक्षात ठेव भाई, लक्षात ठेव. हा शिवाली आली, शिवाली आली भाई, शिवाली आली. शिवाली. हॅलो शिवाली. हाय शिवाली, मी मंदार. साक्षी तुझी मैत्रीण. हा सवायची तिकीट. अरे वा. बसू. बस ना इथे बस. नको तिकडेच बस. सॉरी तिकडेच बस. मी इथे बसतो. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. हॅलो ओंकार. हॅलो. खायला मागवूया काही? हा नको काय खायला. तुला मागव काय खायला हवं असेल तर. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. कॉफी पिणार? टिपिकल. सॉरी. तू पी. ओके. सँडविच? टिपिकल 2. तू एक काम कर, मसाला राईस मागव 1/2, म्हणजे एक्स्ट्रा छोलेची वाटी मिळते आपल्याला. मसाला राईस. ओके ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. बरं झालं तू भेटला मला. लाईक तुलाच भेटायचं होतं. अख्ख्या कॉलेजला मलाच भेटायचं आहे. तू पण त्यातलीच एक आहे. इट इज नॉट अ सरप्राईज फॉर मी. शिवाली. कडक 2 चहा दे रे. कडक 2. ऍक्च्युली मला सांगायचं होतं ओंकार की मी त्या दिवशी तुझी एकांकिका पाहिली आणि आय वॉज लाईक ओ माय गॉड. कॉंग्रॅच्युलेशन्स. सॉरी फॉर व्हॉट? कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हॉट? माझा अभिनय तुला बघायला मिळाला. यू आर लकी. ए रावस, हे मच्छी आहे काय भाई? Yeah, and I feel like, oh my God, who is the boy? आपण ह्याला भेटलो पाहिजे. ऐक ना एकच. हा बोल काय. No problem, no problem. And I feel की मला तुला भेटलं पाहिजे आणि व्हॅलेंटाईन डे. शिवाली टू द पॉइंट बोल. वेळ नाही. ओके सॉरी, मी तुझा वेळ घेणार नाही फार. अँड आय एम सो सॉरी फॉर दॅट. आणि मला असं वाटतं की ओंकार, आय एम फॉल इन लव्ह विथ यू. काय बोललीस? ओंकार, आय एम फॉल इन लव्ह विथ यू. आय चौड राहायचं भाई. चहा दे रे. मॅडम उदास वाटतंय तुम्हाला. वडापाव आणू खायला बाहेरून? नको बने, नको. तुम्ही काय करताय? वडापाव खाऊ घाल तर माझं वजन एकतर कंट्रोल होत नाहीये. काय मला कळत नाही कसं वाढते वजन. कपडे टाईट व्हायला लागले. काय कितीचं जेवण आहे हो माझं. मला जेवताना बघितलंय तुम्ही? मॅडम किती वेळा विचारता की कधी विचारताय? असं तुम्ही बोलू नका हो. काय मला कळत नाही. तुम्ही असं प्रॉपर डबा उघडला आणि मी जेवतेच आहे असं बघितलंय का कधी? कुठे मॅडम, आपली ड्युटी अशी, जेवायला वेळ नाही आपल्याला. नाही तर आता दिवसभरात मी आज सकाळपासून काय राऊंड अपला गेले होते तेव्हा सकाळी मी 2 बारके 2 भजीपाव खाल्ले होते. नंतर मग डायरेक्ट 3 वाजता स्टेशनला आलं तेव्हा मग बाबूचा वडापाव खाल्ला.
हा नाही, दुपारी एक चोर पकडला, त्याच्या पिशवीतला समोसा पण खाल्लात मॅडम तुम्ही. नाही त्याची फक्त टेल खाल्ली होती, ती जरा कुरकुरीत लागते, चांगलं लागतं. नंतर मग डायरेक्ट शिंदेचा बर्थडे होता, मग त्याचा एवढा केक खाल्ला. एवढंच काय ते खाल्लं. जेवण कुठे केलं मी? तोरी कुठे लागतं मला काय अंगाला कळत नाही. मी कशी वाढते, धावता येत नाही. परवा तो साखळी चोर माझ्या समोरून पळून गेला, असं उलटा पडत होता. अहो मॅडम पकडो 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 पकडो. मॅडम हे बघा, बरोबर आहे सगळं. पळते त्याच्यासमोर, मला काय कळे ना. मॅडम सगळं बरोबर आहे, पण पुढच्याच गल्लीत तुम्ही त्याला लगेच पकडलात की नाही? पकडलात आणि त्याच्या अंगावर बसलात तुम्ही मॅडम. बसू नको तर काय करू? माझं रील व्हायरल केलं त्याने. मी पळते, मी कॅमेरा आला की मला पोट आतमध्ये. मॅडम मॅडम सगळं बरोबर आहे मॅडम, ते सगळं बरोबर. व्हिडिओचा सोडा तुम्ही, व्हिडिओचा सोडून. आतमध्ये अहो तुम्ही मॅडम त्याच्या अंगावर बसलात ना, म्हणून त्याची 206 हाडं मोडली. त्याला चादरीत गोळा करून हॉस्पिटलला घेऊन गेलो मॅडम मी. आणि हे बघा मॅडम, ही तुमची ना पॉवर आहे, पॉवर. हे वजन बिजन ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही मॅडम. आपण यू आर द स्ट्रॉंग लेडी मॅडम. बस झालं, बस. तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे डिपार्टमेंट. दादा उतरे, तुला लय मस्ती आली ना. नका ना तुला हात लावायचा नाही आहे, मुस्कडीन तुला. माझ्या हातात केळी खायला गेला आहे का? तुला जावीन मग आता. माझ्याला हात लावायचा. थांबा तुम्ही. माकडा मुस्कडा वाजून नाही कॉलरला हात. तुला तिथंच हाणला असता मी बेने. संविधानावर विश्वास आहे म्हणून इथपर्यंत घेऊन आलोय तुला मी. माझा पण कानूनवर विश्वास आहे म्हणून मी इथपर्यंत आलेला आहे मॅडम. मी फक्त वजन सांगायला इथे आले. काय चाललंय तुमचं? बाजूला वा. वेगवेगळे वा. इकडे ए तू इकडे इकडे इकडे. काय झालं? मॅडम ह्यानं माझ्या गाडीला मागणं ठोकलंय. मग काय माझ्या गाडीचं मागचं मडगाड मोडलंय माहितीये का? सासऱ्यांचा आशीर्वाद लिहिलं होतं त्याच्यावर. सासऱ्यांचं मडगाड मोडलं. सासऱ्यांनी गिफ्ट केली गाडी मला पहिला दिवस. तुमच्या अंगावर येतो आहे सारखा सारखा 5 वेळा अंगावर आलेला आहे. 5 वेळा अंगावर. तुला तर मुस्काडला असता तिथंच मी बेनिया. ही मॅडम बाहेरनं येते ती असली आपलंच खाते तिने असं माज करते ती बघा. ह्यांच्याकडे लायसन आहे का इसरा? रातची येते ती, सकाळी गाडी चालवायला लागते ती लगेच. कॉन्फिडन्स वर चालवते ती, फक्त येते की नाही ते बी माहिती नाही. नाही मॅडम, असं नाही आहे. माझ्याकडे लायसन आहे. मी चांगला रिक्षा चालवत आहे. उलट मी कष्टाने माझा रिक्षा चालवत आहे. हा आलसी आहे म्हणून हा सासऱ्याचा गाडी चालवत आहे. सासरं तुझे मारत आहे. पट्टा द्या काढून. निब्बर हाना, पट्टा काढून हाना आणि मी फक्त वजन सांगत फिरू इथे. एक काय झालंय? हेच झालेलं आहे मॅडम. हाच बाजूला जरा प्लीज मॅम. हाच प्रॉब्लेम आहे. काय झालेलं आहे ना, हेच चाललं होतं. हेच रस्त्यात भांडत होते दोघं. मॅम मी याच्याच रिक्षात बसून आलो होतो, पण हा माणूसच नाही बाजू घेण्याच्या लायकीचा. याला अक्कल आहे का? हा कशी गाडी चालवतो आपण, काय गाडी चालवतो कळायला नको. आता काय तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आहे का नाही? तुम्हाला बी वाटतंय ना? मला बी त्याच्या आईला वाटत होतं ह्यासनी कुठेतरी बघितलंय. ओळखलं नाही पण बोलण्यावर वाटतं हे ओळखीचं निघल. मला वाटत हे ओळखीचं निघणार म्हणून ह्याला मी तिथं हाणला नाही माहिती. हे ताणला ओढत नाही तो मुद्दा नाहीये. काय माझं बेसिक काय झालेलं आहे, हा जो आहे हा माणूस फिर्यादी आहे. काय यांचं नाव तुम्ही म्हणालात? काय नाव तुमचं? सावत्या माने हा फिर्यादी आहे. आणि हा ना हा आरोपी आहे. हा परमेश कुमार. मी याच्या रिक्षात बसलो होतो. काय गाडी चालवतोय हा? गाडी चालवण्याची काही पद्धत असते की नाही? अरे गाडी रिक्षात बसलोय. हा रिक्षात बसल्यानंतर फोनमध्ये व्हिडिओ बघतो मोबाईलमध्ये गाडी चालवत असताना. यांचं काही लायसन्स मिळालं आहे ना फोनमध्ये बघण्याचं गाडी चालवताना. बरं गाडी चालवतो फास्ट चालवतो. मागे एक पॅसेंजर बसलाय, त्याच्या जीवाला धोका आहे. काय अशी काढतोय तशी काढतोय. उतरला, याच्याशी भांडण केलं, याच्या गाडीला ठोकलं. किती कलम लावायची याच्यावर मला सांगा? हा कलम 184 म्हणू नका, 279 म्हणू नका, 273 सगळी कलम लावा याच्यावर. काय तोंडात आमराई आहे? कलम 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 काय करताय सारखं? आमच्या मॅडमची लेवल वेगळीच आहे. तुम्ही आता कलम 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 बोललात ना, म्हणून ते आमराई बोलल्या. आमराईत कसं कलम लावतात ना, पाणी लावून मग कलम. कळलंय मला, विनोद कळलेला आहे. मग छान आहे. मग कल्पक विनोद आहे या डिपार्टमेंटसाठी. मी छान असं मनातल्या मनात म्हणालेलो आहे. एवढं काय नवीन भरती आहे? येस सर. कळतंय. या बाजूला प्लीज. मी त्यांच्याशी मॅडमशी बोलतो. 1 मिनिट मला बोलू द्या. तर मॅडम प्रॉब्लेम काय झाला, या माणसाने फोनमध्ये व्हिडिओ बघत या माणसं कुठे असल्या भाषेत सांगते ह्याला मुस्कळा माकडा. पिशवीत काय बेळ आहे? ठेवा इथे. बेळ आहे, पोरांसाठी आणली आहे. इथे ठेवा. जेवायला वेळ मिळत ना आम्हाला. इथे ठेवा. बस. भेळ आहे मॅम. हा मॅम. तुम्हाला कुठे
बघितलंय मी का कुठे बघितलं मला कळत नाहीये. मॅडम माझा सुद्धा असाच झाला होता ह्याला बघून. हा तो आहे तो हसवण्याचा कार्यक्रम आहे ना तो मराठी. मॅडम अहो हे ते महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले ऍक्टर हे पृथ्वी प्रताप आहे तो. पिपी पिपी आहेत पिपी अरे पिपी आहेत. अरे तो कार्यक्रम तो बने आणि दत्तूचा कार्यक्रम. नमस्कार सर. बने आणि अरे ते बने आणि दत्तू बॅकबोन आहेत हा कार्यक्रमाचं. कमाल काम करतात सर. बाहेर अफो आहे बने आणि दत्तू बॅकबोन आहेत. पृथ्वी प्रताप काय लगा काय माणूस आहे होय लगा तुम्ही. आता ओळखलं एवढ्या वेळात ऍक्सिडेंट नाही लगा. मग तू वाटत होतं तुम्हाला बघितले ओळखलं नव्हतं पण बोलण्यावर वाटत होतं की ह्यासनी ओळखणार मी. सर मला वाटत होतं मॅडम हे नाही नाही ती नाही ही रिक्षानं कशाला येते मला वाटतच होतं. ते असं नॉर्मल कधी बघितलं नाही ना तुम्हाला. ते नेहमी दाढी मिशा लावताना ओळखू येत नाही पटकन. सर ते मेकअप वाले काय सजवतात तुम्हाला ओळखूच येत नाही. मॅडम ह्यांनी एकदा बाई पण केला होता. हो? नाही जमला. नाही मला बघायला नाही जमला. मला तेव्हा बघायला नाही जमला आहे. सर मी चेअर घे साहेब, सॉरी ओळखलं नाही नाही ठीक आहे प्लीज. नाही साहेब. अरे ती मॅडमची चेअर आहे यार. सर तुम्ही अरे मी नाही बसू शकत. पण खरं बसा सर बसा. एवढं काम करता तुम्ही. ते ह्याच्या हास्य जत्रेतले मेकअप वाले काय लपवतात सर तुम्हाला. सॉरी नाही म्हणजे मी असं ऐकलंय की हल्ली ते मेकअप वाले आधी दाढी मिशा बनवतात आणि मग तुम्हाला त्याप्रमाणे कॅरेक्टर मिळतं असं मी ऐकलं. नाही असं काय आम्ही ते हास्य जत्रेमध्ये असंच बोलतो ते असं काय नाहीये. तुम्ही किती पण गेटअप केले ना सर तुमची ऍक्टिंग तुम्हाला गंडवते सर. म्हणजे बाहेर येते सेम. मी नाही सेम करत. मी खूप बाबा मी ऑब्झर्वेशन वगैरे करून आणि मी खूप व्यक्तिरेखांचा अभ्यास करून सर तुम्ही रिक्षात का आलात. हा अच्छा म्हणजे तुम्ही मागे जी गाडी घेतली ती रिक्षा घेतली. नाही बात आहे सर कॉंग्रॅच्युलेशन. कशावरही कराल थांबा ऐका ना पूर्ण. नाही मी रिक्षा नाही घेत मॅडम तुम्हाला. अहो मी काय झालं मी जी गाडी घेतली ना नवीन ही मोठीच घेतली 4 व्हीलर. तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे. तर तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे म्हणून ती वर्कशॉपला आहे आणि मला जायचं होतं डबिंगला. आमचा एक पिक्चर येतोय लाल लाल असा एक आमचा पिक्चर येतोय. तर त्याच्यावरती बाबा मला डबिंगला जायचं म्हणून मी तसे मस्त कपडे घालून एक मस्त रिक्षा केली आणि निघालो होतो. पण नेमकं झालं काय. तर नेमकं तुम्ही ना सांग मी सांगतो की सांगा काय झालंय माहितीये का. आपला जो सर्व्हिस रोड आहे ना बाहेरचा तर संतोष भेळवाला आहे फेमस तो भेळवाला. त्याच्याकडे मी भेळ घेतली. माझ्या पोरासनी भेळ आवडते आवले. ती काय करते भेळली शेंगदाणे चोकत बसते. झालं ते सांगा ना नाही तर मला तरी सांगू द्या. नाही मी भेळ घेतली गाडीचा स्टार्टर मारला मी निघालो. मी आपलं माझ्या विचारत होतो बाबा काय राहिलंय काय नाही बायकोन काय सांगितलंय काय नाही जे म्हणून मी चाललो होतो तेवढं घातच की नाही ह्यानं मागणं ठोकलं तुम्हाला सांगतो. नावासगळं माडागाड सगळं तुडून पडलं होतं. थांबा हे हाच प्रॉब्लेम झालेला मॅडम. आता ह्या माणसाने याची बाईक का ठोकली कारण हा माणूस फोनमध्ये व्हिडिओ बघत होता. नाही मॅडम मी खरा बोलू का मॅडम. मॅडम मी 9 वर्षापासून मुंबईमध्ये गाडी चालवत आहे रिक्षा चालवत आहे. सर्व्हिस रोड पासून हायवेपर्यंत सगळीकडे रिक्षा चालवला आहे. आतापर्यंत एक पण ऍक्सिडेंट केला नाही आहे. पण मॅडम आज ऍक्सिडेंट झाला आहे. नॉर्मल मॅडम आज ऍक्सिडेंट झाला आहे. झालं का. माझं झालं. चल ना यार रमेश यार सुरू कर ना यार शूटिंग. तुला सांगितलं ना एडिट रूमला पाठवायचंय मला तासाभरात एपिसोड अडकलाय माझा. बास झाली आता तुझी क्रिएटिव्हिटी. माझं काय अरे ह्याच्यात काय क्रिएटिव्हिटी आहे. कुकरी शो आहे. कुकरी शो बनवते आपण इन्सेप्शन नाही बनवत आहे. तुझा प्रोग्रामिंग हेड मला काय सांगतो माहितीये काय? वाटाणा दाखव. वाटाणा आहे ना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कसाही बघितला तरी तो वाटाणाच दिसतो. मला म्हणतो वाटाण्याच्या भावना दिसत नाही. आता काय वाटाण्याचा वर्कशॉप घेऊ अरे वापऱ्यात जाऊन त्याला गुदगुल्या करू मी. अगं काय सांगतो तुला माहित नाहीये. परवा मला म्हणतो काय माहितीये 2 काकड्या दाखव आणि त्याच्यामधनं अँकर उभे असं दाखव. हे कसं दाखवणार. भेंडी का भेंडीच्या भोकांना शेगडी दाखव. ह्याच्या बापाने दाखवली होती. माझ्यासारखा तू पण तापलास. ऐक मलाही वैताग आलाय यार या युट्यूब चॅनलचा ईपी कोण असतं यार. काय तुला सांगते माझी खरी जागा आहे ना सोनी मराठी चॅनल मध्ये बघ. चला विषय बंद करूया. नाही काय स्वप्नांवरनं विषय राक्षसी महत्वाकांक्षेकडे जातोय. राक्षसी महत्वाकांक्षेवरनं आठवलं समीर सर नाही आले अजून. हे काय बाबा मोठे माणसं ते काय एवढ्या देतात काय. आणि कसं एकदा माणूस मोठा झाला ना की तो कधीच वेळेवर येत नाही. आणि आजची गंमत माहितीये त्यांना लवकर जायचंय पण तेच उशिरा येत आहे. शपथ. अरे
त्यांची फ्लाईट आहे ना सिंगापूरला जायची. चल, मला तर भपावगिरीच वाटते. काय सिंगापूर वगैरे नसेल, तो माणूस ना भिवंडी गोरेगाव असाच कुठेतरी फिरत असेल, पण आपल्याला सिंगापूर सांगतो. मला सांग, एकदा तरी तू त्या माणसाचा एअरपोर्टवरचा फोटो बघितलायस? नाही. स्टँडवरचे 4-5 दिसतील तुला. बरं आहे, काही वेळ नको घालू. फोन लाव त्या माणसाला, त्याला म्हणावं तुम्ही ज्या माणसाला गेस्ट म्हणून रेफर केलंय त्या माणसाच्या बंगल्याच्या लॉन मध्ये आम्ही सेट लावलंय, आता वेळेत या, तुम्हालाच लवकर जायचंय. कळव त्या माणसाला. अगं मी 4 वेळा फोन लावला, एंगेज लागतो. उगाच बिझी असल्यासारखं दाखवतो तो माणूस. त्यात जातात रे ही मांड. अरे देवा. सर ऑन साइड. सर या सर. हेलो हेलो हाय 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 Hello, sir. चलो चलो मेरे को जाने का है सिंगापुर. Yes, sir, yes, sir. ले लो भाई ले लो. Yes, sir. नमस्कार नमस्कार, मी तुमचा लाडका होस्ट समीर चौगुले. आणि गेल्या आठवड्यात आपण बघितलं की आपण अनेक प्रेक्षकांकडून त्यांच्या आवडीच्या रेसिपीज मागवलेल्या होत्या आणि तब्बल 10,000 रेसिपीज आपल्याकडे आलेल्या आहेत. 10,000. येस. आणि त्यातले आपण फक्त 100 निवडलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या घरी आपण जाणार आहोत आणि त्यांच्या आवडीची रेसिपी त्यांच्याच घरी आपण बनवणार आहोत. येस, तुम्ही बघताय तुमचा आवडता कार्यक्रम समीरचे जिभेचे चोचले, चोचल्यांचे जिभले. नमस्कार. सर 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 एक्सक्यूज मी सर, चुकलं सर. समीर चौगुले आणि जिभेचे चोचले असं कार्यक्रमाचं नाव आहे. मी काय म्हटलं मग? तुम्ही काय? रमेश, मी कधीही चुकत नसतो. प्लीज तुला सांग. मला माहिती आहे सर, मला माहिती आहे. Yes. ते ग्रेट कलाकार आहे. तू इकडे शो, बस. असं कसं शोचं नाव कसं चुकतो हा माणूस? तू शांत बस ना, शांत बस ना. कॅमेरा समोर त्याचे फंबल दिसले, तो उघडा होणार आहे. आपल्याला काय जातंय? त्याचा ऍटिट्यूड खूप आहे, तो नंतर बघेल काय त्याचं. काय 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 झालं काय सर झालं? मी बोलला आल्या आल्या तुम्ही ग्रेट टेक दिलाय, गाजवणार आहात तुम्ही. येस येस. बाकी कसं वाटला? सेट कसा वाटलाय? सेट कमाल. लॉन बिन सेट मस्त, कमाल आहे मस्त. सर. मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे तुमच्या रेफरन्स नाही म्हणून बोलत नाही सर. मी असा शॉट लावणार आहे ना की हे पूर्ण असं बंगला एवढा भारी दिसणार ना, मला आत्ताच 4 करोड व्ह्यूज चालत येताना दिसतात. इतके इतके. अरे मला रेफरन्स जेव्हा दिसला ना, एक ओळखीचे बिल्डर आहेत, तर त्यांचा तो जो इथला मालक आहे तो त्यांचा जावाई. अच्छा. हा, तर ते मला म्हणाले की जावाई तुमच्या कुकरी शोचा खूप मोठा फॅन आहे, तर बाबा एकदा तिकडे घेऊन जा. म्हटलं अरे आपल्याला लोकेशन मिळेल आणि त्या बिल्डरच्या ओळखी आहेत ना, माझे 2-3 प्रयोग सुद्धा माझ्या एकपात्री कार्यक्रमाचे. हे महत्वाचं काम आहे. मला ना तुमचं हे आवडतं सर. तिकडे तिकडे स्वतःला घुसवता ना तुम्ही. नाही, आपण आता पण लगेच सुरू करूया. येस येस. आहेत कुठे ते? आलेत का? मालक कुठे आहेत? त्यांना जेवण करा माहिती आहे ना त्यांना? ओळख करून दे ना. इकडेच अरे बापरे. वाट बघून बघून झोपले सर. झोपलेत की काय? हॅलो. अरे बापरे, गाडे झोपले आहेत एकदम. हॅलो. नमस्कार नमस्कार, समीर चौगुले. येस. अरे बापरे, झोपेत आहेत वाटतं अजून. झोपले. नमस्कार, समीर चौगुले. हॅलो हाय. येस, आपल्याला हे करायचंय मस्त. ओ हो हो. येस. कसं आहे? अरे येस. जेवण. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहात? मी गतिशील वेगेपूरकर. वा वा वा. माझा जो स्पीड आणि उत्साह आहे त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट त्यांनी लावलेला आहे. गुड सेन्स ऑफ ह्युमर. गुड गुड. चलो चलो, आपल्याला करायचं ना, मस्त जेवण करायचं. कमान कमान. येस येस. कमान कमान कमान. अरे बस काय, हळू मारा ना. एक मिनिट, हे असे का बोलतायत? सर मला वाटतं आपण पुढे जाऊया, सर. आपण येस पुढे येस. जाऊ. हळूहळू कळत जाईल प्लीज सर. प्लीज. Yes. या या. चला चला, रेडी चला. हीच वाट बघत होतो. असे का बोलतायत? सर सांगायचं राहून गेलं, जरा ते तसेच आहेत. तसेच आहेत? जरा स्लो आहेत सर. स्लो आहेत हे? स्लो कासव कासव आहेत थोडेसे. अरे बापरे, हे कमाल आहे. अरे देवा, काय हो? काय काय काय? उठल्यावरचे आळोखे पिळोखे दिलेच नाही. अग आई ग. चल रे. कुठले हळू काय पिळू काय? अरे हा मग, अरे काम कसं करायचं? सर मला फ्लाईट आहे माझं. सर मी पण आता पहिल्यांदा आता संपला आळो का बिळो का मग अशी सुरू केलेला? मला पण काय माहित नाही सर. मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा लांब ग बघितला सर. मी नाही, सर, नाही. अरे मी असं नाही काम करू शकत. त्यांना सांग Yes, आपलं. sir. Yes, sir. आपण करा. सर 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 शुकू शुकू. शकू शकू. हा नमस्कार. येस. मी तुमचा खूप मोठा. मी तुमचा खूप मोठा म्हणजे चहा. चहा.
आता आहे. चाहत हट रे, चल रे. काय यार वाईट आहे यार, दिस इज फार वाईट आहे, हे नका. काय आवडलं? खरंच नाही आवडलं, एवढं चांगलं नव्हतं ते. मी तुमचा खूप मोठा वुफू उफ्फ, वुफू उफ्फ म्हणजे फॅन आहे. मी असेच फिरत राहा, जरा 2 मिनिटं थांबा. इकडे रे. काय घामणूच घेऊन आलाय तू? नाही होणार सर काय? सर कसं आहे ना, हे गेस्ट तुम्हीच सजेस्ट केलेले आहेत ना, yes, of तुम्हीच course. रेफर केलं होतं तुमचा शो लावणारे गेस्ट. रसिका मला माहिती आहे, पण मी तोपर्यंत याला भेटलेलो नव्हतो ना. आम्ही हा एवढा स्लो असेल मला माहित नव्हतं. अरे वाट लागेल, आपण हे नको. सर मला पण वाटतं आता नाही, आपल्याकडे ऑप्शन नाहीये सर, आणि आपला एपिसोड अडकलाय. अरे एपिसोड अडकलाय, पण हा अडकलाय त्याला कोण सोडवणार? मी सोडतो सर. सर सर तुमचा फॅन ना जोरात फिरतोय, थंडीन कोणतरी मरेल. थांबा. हा थांबवलं सर. हे नाही रे, होणार नाही, खरंच नाही sir. काय? काय 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 गोल फिरलो तोल जातो. अरे बापा, सर सर अरे सर नाही सर. अरे गोल फिरल्यावर अर्ध्या तासाने तो पडतोय, कसं जवायचं? सर मला अरे शूटिंग नाही होणार रसिका, आय कांट डू दिस. सर मी करतो, तुम्ही काळजी करू नका. राईट आहे. सर यस सर हो यस सर, अंदाज. सर रिलॅक्स व्हा. 15 मिनिटात तुम्हाला मोकळं करतो. तुम्ही फक्त सुरू करा सर. चला चलो रेडी, चलो. Direct सुरू करतो Yes, sir, आता. yes, sir. ऐक इकडे, Action. इकडे चलो रोल कर पटकन. मी सर केलाच आहे सर, चालू आहे सर. रेडी ऍक्शन. नमस्कार. तर आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ओ हो हो. तर आज आपण काय करणार, तुम्ही काय बनवणार आहात? मस्त बनवणार. तुम्ही काय बनवणार ह्याच्यावर यांनी कसं सुरू होईल रे? मस्त तर मस्त पाहिजे ना. मस्त हे कसं होईल रे? मला वाटतं थोडासा ट्विस्ट देतात त्या एपिसोडला. देऊ दे sir. नाही रे, ट्विस्ट नको यार, परत नीट घ्या, पटापटा करा. मला रेडी रेडी. डिशचं नाव रसिको डिशचं नाव सांगतात आपल्या. एज चीज अँड कॉर्न पॅटी येस, वेज चीज अँड कॉर्न पॅटीस. आज आपण पनीर लबाब विथ पनीर लबाबदार. वेज चीज अँड कॉर्न पॅट. लॅटियू ओ हो हो, विथ लॅटिओ आपल्या समोर सादर करणार. विथ मेयोनीज सॉस विथ मियानी सॉस. येस, क्रिस्पी गार्लिक विथ क्रिस्पी गार्लिक मसाला. अँड पिरी पिरी मसाला. कट कर इकडे. सर काय सॉरी सॉरी काय कट कट झालं सर? कुठल्या गाढवानी हे नाव ठेवलंय? एवढा मोठा पदार्थाचं नाव असतं कधी? सर तुम्हीच सांगितलं गेल्या एपिसोडला. तुम्ही आला, तुम्ही बोला ही मस्त डिश आहे, नाव ऐकून तोंडात पाणी सुटेल. अरे तोंडात पाणी नाही सुटलेलं आहे. नाही सुटलं, तेच सांगतोय, नाही सुटलंय तोंडात पाणी. कळतं का? हे एवढं नाव तिकडे. अरे एपिसोड संपेल, तुला कळतंय का? सर टेन्शन घेऊ नका. मी काय करतो, एडिटिंग टेबलवर सगळं सांभाळून घेतो सर. हा म्हणजे काय करणार आहेस तू? त्याचा स्पीड आहे ना, तो फास्ट फॉरवर्ड करतो, म्हणजे सगळं नॉर्मल होईल सर. हो, पण त्याचा स्पीड फास्ट फॉरवर्ड केल्यावर तो नॉर्मल येईल. बरोबर. पण मी असं झालं. काय करशील? बरोबर म्हणजे तुमच्या हातातली भाजी उडताना दिसेल. अरे भाजी उडताना दिस असं दाखवायचय तुला? नाही सर, मी सांभाळतो ना, तुम्ही सांगा सर. करा. अरे मला फ्लाईट आहे, मला ना ऍक्च्युली माझं पण फ्लाईट आहे. माझं सिंगापूरचं फ्लाईट आहे. माझं काय समजायचं रे? हे काय करतो रे? LA चं.